खरे. So thank you so much. Now let's start with the first session. और उसकी शुरुआत करने के लिए हम बुलाना चाहेंगे आज के हमारे पहले स्पीकर श्री प्रवीण दरेकर जी को. एक बार जोरदार तालियां उनके लिए होनी चाहिए. और उनके साथ मैं बुलाना चाहूँगा श्री उदय जाधव जी को भी, CEO सकार, to please come join him on stage for the felicitation. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. I'll request our team to bring in the flowers. Mr. Praveen Darekar, ladies and gentlemen, member of the Legislative Council and chairman of Mumbai Bank. He's been a strong advocate for the concept of self-development of housing societies. और आज उनसे हम बात करेंगे. यहाँ पर बहुत कुछ हम सीखने वाले हैं. And to drive this conversation, to moderate this session, I would like to call a very popular face. You must have seen her on Sam TV. Please make some noise for Ms. Prachi Salonke. Over to you, Prachi. थँक्यू तरुण, थँक्यू स्नेहा. सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला त्यांच्या मनातला, नागरिकांच्या मनातला विचारायचा आहे. तो म्हणजे असा की गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे, अनेक इमारतींचा, तो रखडलेला आहे. त्याच्या मागची कारणं म्हणजे बिल्डरचा आडमुठे धोरण किंवा आडमुठेपणा. त्याविषयी तुम्ही नेमकं काय काम करत आहात आणि तो प्रश्न तुम्ही नेमका कसा सोडवणार आहात? खरं म्हणजे आपल्या जीवनातलं स्वतःचं घर एक अंतिम स्वप्न असतं. प्रत्येकाला आपलं छोटंसं घर असावं. आणि आपण जो प्रश्न विचारलात की यामध्ये अडथळा काय, मला वाटतं खूप अडथळे आहेत. तसं पाहिलं तर 3-4 टप्प्यावर पुनर्विकास होत असतो. एक तर नवीन इमारती बांधून त्यामध्ये राहायला जाणारी लोक, SRAच्या माध्यमातून जे स्लम आहे त्या स्लमचा पुनर्विकास करून त्यांना घरं देणं, आणि तिसरं आता जो मुंबईमध्ये आहे की स्वयं पुनर्विकास करणं. म्हणजे बिल्डरची आवश्यकताच नाही आहे. गृहनिर्माण सहकारी संस्था असेल तर स्वतःचा इमारत स्वतः पुनर्विकसित आपण करू शकता. अडथळे आपण म्हणाल तर खूप अडथळे आहेत. समजा पुनर्विकास जर करायचा असेल तर सर्वप्रथम जो बिल्डर पुनर्विकास करणार आहे त्याची आर्थिक सक्षमता असायला लागते. बऱ्याचदा असं होतं की मुंबईमध्ये मी जे पाहतो, SRAचा असेल किंवा इतर रिडेव्हलपमेंट असेल, तर त्याच्यामध्ये नवनवीन त्या ठिकाणी लोक असतात की ज्यांना बिल्डिंग बांधण्याचा अनुभव नसतो, क्षमता नसते, आर्थिक क्षमता नसते. आणि मग आर्थिक क्षमता नसल्यानं त्या ठिकाणी प्रकल्प रखडतात. मग समजा भाडी द्यायची असतील तर भाड्यांना पैसे नसतात. आणि मग अशा वेळेला 10-15 वर्षसुद्धा लोक घरातनं बाहेर आहेत, परंतु त्यांना घरं त्या ठिकाणी मिळू शकलेली नाहीत. आणि त्याच्यामुळे जे फायनान्शियली फिजिबिलिटी ती एक महत्त्वाची आहे. आणि दुसरं असतं ते परवानग्यांचं जे जंजाल मागं उभं असतं की वेगवेगळ्या अथॉरिटीच्या वेगवेगळ्या परवानग्या असतात. आणि त्या परवानगीमध्ये सुद्धा पुनर्विकास त्या ठिकाणी रखडतो. विशेषतः इन्व्हायरमेंट असेल, केंद्र सरकारच्या ज्या काही एजन्सीज आहेत, ज्या सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट आहेत, म्हणजे नेव्ही असेल, सिव्हिल एव्हिएशन असेल, कोस्टल भागामध्ये आता काही निर्बंध उठवलेले आहेत, तर त्या परवानग्या हा एक अडथळ्याचा त्या ठिकाणी विषय असतो. आणि तिसरा अडथळ्याचा विषय आपण स्वतःच, म्हणजे जर एखादी हाऊसिंग सोसायटी असेल तर त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात. त्याच्यामुळं एक ग्रुप त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला गेला तर दुसरा ग्रुप विरोध करतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसते, ही एक अडचण आहे. त्यामुळं फायनान्शियल क्षमता, त्याचबरोबर परवानग्या, आणि तिसरं एकवाक्यतेनं एकमुखानं त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित येणं आवश्यक असतं. तो एक विषय. हे अडथळ्याचे विषय त्या ठिकाणी झाले. परंतु या ठिकाणी सरकारने अनेक
अडथळे त्या ठिकाणी काढलेले आहेत आणि आता सरकार त्या ठिकाणी म्हाडाला किंवा शासकीय एजन्सीना मुंबईमध्ये जे पुनर्विकास प्रकल्प रखडलेत त्यांना म्हाडासारखी एजन्सी आहे, सिडको आहे, या एजन्सीना त्या ठिकाणी डेव्हलप करायला सांगितलं आणि ते भाडे देत आहेत कोट्यवधीची. त्याच्यामुळे मार्ग त्याच्यावर निघतोय. परंतु या सगळ्यावर नामी उपाय जो मी त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुरू केलेला आहे माझ्या पुढाकारानं, जो कोणाला पहिलं शक्यच वाटत नव्हतं, की बिल्डरकडे आपण का जातो. बिल्डरकडे एवढ्यासाठी जातो की पैसे नसतात आपल्याकडे सोसायटीकडे. दुसरा, परवानग्यांची ज्या भानगडी असतात त्या कोण 17 टेबलवर जाणार परवानग्या घेणार. त्याच्यामुळे आपण साधारणतः मराठी माणसाचा एक स्वभाव आहे, नको तो ताप, थोडी जागा कमी मिळाली चालेल, निवांत असतो. परंतु सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे तुमची गृहनिर्माण संस्था स्वतः पुनर्विकसित करायची असेल तर तुम्हाला बिल्डरची आवश्यकता नाही. पहिलं मुंबईत हे कोणाला वाटलं स्वप्न आहे, कसं काय शक्य होतं. गेल्या 12-15 वर्षापासून मी याच्यावर एक्सपेरिमेंट करत आलो आणि आता मुंबईत साधारणतः 12 इमारतींचं काम सुरू आहे. त्यातल्या 4 इमारती पूर्ण होऊन लोक त्यामध्ये राहायला गेलेली आहेत. इथे आम्ही काय करतो म्हणजे समजून घेण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं मी खरं म्हणजे सकाळचं आभार व्यक्त करेन की मुंबईला या हाऊसिंग परिषदा झाल्या, सगळीकडे झाल्या, परंतु या विषयावर कुणीच फोकस केला नाही. जो सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आहे, जास्त लाभ देणारा आहे, टाईम बाउंड 3 वर्षात होणार आहे, हा स्वयंपुनर्विकास आहे. याच्यामध्ये आपण नेमकं काय करतो. पैशाची व्यवस्था, गृहनिर्माण सहकारी संस्थाकडे पैसे नाहीत ना, पैसे देण्याची भूमिका मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतली. जिल्हा बँक गृहनिर्माण संस्थेनं पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करायचा, लागणारे आवश्यक ते पैसे देतो. दुसरी अडचण काय आहे ते परवानग्या. राज्य सरकारला आम्ही विनंती केली की हा काय प्रॉफिट मेकिंगसाठी पुनर्विकास करत नाहीत, तर स्वतःचा पुनर्विकास स्वतः करतायत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी 1 विंडो खिडकी केली. सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रस्ताव गेला तर म्हाडामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी 1 विंडोमध्ये मिळतात. म्हणजे परवानग्या त्या ठिकाणी हा विषय संपला. अनेक इन्सेंटिव्ज सेल्फ डेव्हलपमेंटला दिलेत. प्रीमियममध्ये सूट दिली आहे, प्रीमियममध्ये टप्प्याटप्प्याने प्रीमियम भरलात तरी चालेल, ती सूट दिलेली आहे. आणि त्यामुळे शासनाने जवळपास 19 वेगवेगळ्या प्रकारचे GR काढून सेल्फ डेव्हलपमेंटला राजाश्रय दिला आहे. आणि त्याच्यामुळे आता आमच्याकडे 1600 प्रस्ताव आलेत सेल्फ डेव्हलपमेंटचे. त्यातल्या 35 प्रस्तावांना आम्ही मंजुरी दिली हाऊसिंग सोसायट्यांना आणि 12 सोसायट्यांचं काम सुरू आहे, 4 पूर्ण झाले. म्हणजे तुम्हाला हा चमत्कार किंवा अतिशयोक्ती वाटेल, मी नावानिशी सांगतो. अजित कुमार सोसायटी म्हणून गोरेगाव ईस्टला आहे पांडुरंगवाडीत. त्यांच्या 400 स्क्वेअर फीटाच्या घरात राहत होते गोरेगाव ईस्टला आणि ते डेव्हलप झालं नाही. बिल्डर गेला तर छोटा प्लॉट होता, फिजिबिलिटी होत नव्हती म्हणून ते बोलले बिल्डर 400चे 450 देऊ. ते विकसितच होत नव्हते. ते आमच्याकडे आले, चर्चा केली, आम्ही आर्किटेक्ट सगळ्या संबंधितांना बोलवली आणि ते स्वयंपुनर्विकासाला पहिली केस गेली आमच्याकडे. आज ती इमारत उभी आहे. बिल्डर 400चे 450 देत नव्हता, 800 स्क्वेअर फीटाच्या घरामध्ये त्या अजित कुमार सोसायटीची लोक राहायला गेली. म्हणजे 400चे 800. बरं काय आपण काय जादू केली का? तर अजिबात नाही. बिल्डर जो नफा कमावणार होता तो नफा सभासदांनी आपल्यावर जागेच्या स्वरूपात वाटून घेतला. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो मी. चारकोपला म्हाडाची वसाहत आहे. बैठ्या पत्र्याच्या चाळी ज्या असतात, 290 स्क्वेअर फीटाच्या घरात मध्यमवर्गीय मराठी माणूस त्या ठिकाणी राहतो. अभिलाषा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नावाची सोसायटी आहे. किती मिळालं असेल सांगा त्यांना? 12 माळे उभे राहिले. 290 स्क्वेअर फीटाच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला 920 स्क्वेअर फीटाचं घर आज कांदिवलीला अभिलाषा सोसायटीत मिळतंय. 12 माळे उभे राहिलेत. कवठणकर नावाचे तिथे चीफ प्रमोटर्स आहेत. म्हणजे होऊ शकतं का? तर 100% होऊ शकतं. परंतु त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला मेहनत घ्यायला पाहिजे. आपल्याकडे कसं असतं, आपल्याला बिल्डरच्या ताब्यात दिलं
की बिल्डर काय ते बघेल आणि मग आपण मालक असतो सभासद. पण आपण काय करतो, कुठं वाळकेश्वर मलबार हिलला एसीमध्ये बिल्डर आतमध्ये चकाट्या पेटत बसलेला असतो, त्या ठिकाणी काय खात पीत बसला, आम्ही आपल्या स्टुलावर बाहेर वाट बघत बसलेलो असतो. अरे जागा आमची, मालक आम्ही, आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊन खेटे घालणार, त्यांच्या घराबाहेर बसणार. ह्याच्यामध्ये स्वाभिमान सुद्धा आपला त्या ठिकाणी आपण घाण ठेवून असतो. त्याचबरोबर टाईम बाउंड, याच्यामध्ये शासनाने सांगितले की 3 वर्षात तुम्ही ते घर उभं केलं पाहिजे. आणि आता त्या ठिकाणी तशा प्रकारची एक स्वयंपुनर्विकासाची चळवळ आज मुंबईमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आज सर्व लोक स्वयंपुनर्विकासाकडे त्या ठिकाणी जात आहेत. बरं, याच्यामध्ये काय असतं, आम्ही काहीच करत नाही, फंडिंग देतो. आणि त्याचबरोबर आमच्याकडे आर्किटेक्टचं पॅनल आहे, आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट PMC आम्ही नेमतो, सॉलिसिटरचं पॅनल आहे. तुमची गृहनिर्माण संस्था जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आमच्या पॅनलवरचा आर्किटेक्ट सिलेक्ट करा, PMC सिलेक्ट करा. तुम्हाला वाटलं नाही आम्हाला आमचा करायचा आहे, आम्हाला नो ऑब्जेक्शन, तुम्ही तुमच्या विश्वासातला नेमू शकता. आणि त्याच्यामुळं पारदर्शकपणे सर्व सभासदांना अशा प्रकारचा विकास त्या ठिकाणी करता येतो. कॉर्पस चांगला मिळतो, जागा मोठी मिळते. आणि आम्ही कसलीच लायबिलिटी त्या ठिकाणी कमिटी मेंबरवर ठेवत नाही. बऱ्याचदा काय होतं की आपला कमिटी मेंबर जे असतात ते आपल्यासारखे 15, 20, 25 हजार पगार घेणारी लोक असतात किंवा छोटा व्यवसाय करणारे. आणि जेव्हा ते 15, 20, 25 कोटीचं कर्ज उचलतात त्यावेळेला ते माझ्याकडे आले डेलिगेशन घेऊन, मला म्हणाले साहेब माझा पगार 15-20 हजार आहे आणि तुमच्या 15 कोटीच्या कर्जाची लायबिलिटी घेतली तर माझ्या 10 पिढ्या पण ते फेडू शकत नाहीत. आम्ही काढली ती लायबिलिटी, आम्ही त्यांना जे जबाबदार धरायचो त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची लायबिलिटी नाही. तर जमीन आणि सेलेबल FSI जो निर्माण होतो तो मॉर्गेज ठेवून एक धाडसी पाऊल उचललं आम्ही मुंबईत. आणि त्या ठिकाणी आज ही योजना प्रचंड गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. शासनानं आमच्या मुंबई जिल्हा बँकेला राजाश्रय दिला, नोडल एजन्सी नेमलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पैशाची कमतरता पडू शकते म्हणून राज्य सहकारी बँक त्यांना नोडल एजन्सी केलं. आणि अशा पद्धतीनं फंडिंग आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की एवढ्या मागण्यात की उद्या आम्ही अपुरं पडणार आहोत, म्हणून राज्य सहकारी बँकेवर कन्सॉर्शियम करून आम्ही फंडिंग करणार आहोत. परंतु तुमची इच्छा असेल, इफ देर इज अ विल देर इज अ वे. आम्ही केंद्र सरकारकडे विनंती केली, केंद्र सरकारचं नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे की आपण आम्हाला 1000 कोटी रुपये द्या, आम्ही अशा प्रकारचं आहे. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की केंद्र सरकारच्या NCDCनं 1000 कोटी रुपये आम्हाला मुंबई जिल्हा बँकेला ह्या स्वयंपुनर्विकासासाठी त्या ठिकाणी दिलेत. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे केंद्र सरकारचं, त्यांच्याकडे पैसे मागितलेत. पैसे देणारी लोक खूप आहेत, परंतु त्या ठिकाणी ही गोष्ट सगळ्यांनी एकत्रित येऊन विश्वासानं केली पाहिजे. आमच्यासारखी लोक त्याला मार्गदर्शन करायला तयार आहेत. सरकारी आज त्या ठिकाणी या विषयाला पाठबळ देण्यासाठी तयार आहे. आणि देवेंद्रजींनी आणि या सरकारने, तेव्हा गृहनिर्माण मंत्री सावे होते, अतुल सावे साहेब, त्यांनी खूप या ठिकाणी मदत केली. आणि त्याच्यामुळे सगळ्या रेव्हेन्यूच्या अडचणी होत्या. मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर, हाऊसिंग मिनिस्टर, कोऑपरेटिव्ह मिनिस्टर यांना एका व्यासपीठावर गोरेगावला हाऊसिंग परिषद जसं आपण घेतली तशी आणली होती. आणि त्या अडचणींची चर्चा आपण केली अधिकाऱ्यांसमवेत. आणि तिथे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे 20 विषय आले होते त्या चर्चेतनं ते आम्ही कन्सॉलिडेट करून सरकारकडे दिले. आणि असं कधीच इतिहासात झालं नाही की 20 विषय दिले आणि सरकारने त्यातले 18 विषय GRच्या माध्यमातून निकाली काढले. नक्कीच सर, खरं तर सरकार करत असलेलं याच्यामध्ये एक अडचण मी आणखी सांगतो की म्हणजे गंमत म्हणून सांगतो. आमच्याकडं मागणी मोठ्या प्रमाणावर हाऊसिंग सोसायट्यांची आली आणि आमची बँक 12-13 हजार कोटीची असल्याकारणे लेंडिंगला मर्यादा आल्यात. म्हणून आम्ही राज्य सहकारी बँकेला बोललो किंवा तुम्ही मोठी बँक आहे आपल्या राज्याची शिखर बँक, तुम्ही आम्हाला एकत्रितपणे कन्सॉर्शियम फायनान्स करूया किंवा तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला फायनान्स करा.
तर ती हुशार लोक, बुद्धिमान, कधी कधी बुद्धिमान लोकांची अडचण होते, तर ते RBIला लिहिलं की मुंबई जिल्हा बँकेची अशा अशा प्रकारची सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आहे, तर आम्हालाही त्या पद्धतीचा फायनान्स करायचा आहे, तर आपण परवानगी द्या. तर त्यांना परवानगी द्यायचं दूर राहिलं, RBIने आम्हाला नोटीस काढली की तुम्ही रिअल एस्टेटला कसे काय फायनान्स देऊ शकता. म्हणजे अलिबाला, म्हणजे त्यांच्याकडे मदत मागायला गेलो, हुशार लोकांनी RBIला कळवलं आणि आम्हाला नोटीस आलं आणि आमची सगळी सेल्फ डेव्हलपमेंटची कर्ज थांबवा असं त्या ठिकाणी आम्हाला RBIने सांगितलं. लोकांनी 3-4 इमारती पाडल्या होत्या, बाहेर राहायला गेले होते. आम्ही जर त्यांना पैसे पुरवले नसते तर देशोधडीला लागले असते. परंतु त्या ठिकाणी आपली इच्छाशक्ती असेल, त्यावेळेला देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते, ते आणि मी, शक्तिकांत दास जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत, कोविडच्या काळामध्ये आम्ही भेटायला गेलो आणि अर्धा तास ही योजना कशी आहे हे मी आणि देवेंद्रजींनी शक्तिकांत दासनं समजावून सांगितलं की आम्ही बिल्डरला पैसे देत नाहीत, ह्यातनं नफा जनरेट होत नाही, हे सभासदांना, जे मेंबर सोसायटी असतात त्यांना पैसे देतो आणि तो नफा जो मिळणार असतो तो जागेच्या स्वरूपात ते वाढवून स्वतःला घेतात, तिथे कुठलाही सेल परचेस होत नाही. आणि शक्तिकांत दास एवढे प्रभावित झाले की आज पुऱ्या देश पातळीवर त्यांनी बँकांना सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे द्यायला परवानगी दिले. तशा प्रकारचं धोरण RBIने आणलं. म्हणजे एखाद्या विषयाचा पाठपुरावा आपण केला, नीट समजावून सांगितलं आणि ज्याच्यामध्ये लोकांचं हित आहे हे नीट जर आपण त्या ठिकाणी सांगितलं तर अडचण येत नाही. आज सुरळीतपणे ही योजना सुरू आहे. नक्कीच. खरं तर कुठलंही चांगलं काम करायचं म्हटलं म्हणजे अडचणी ह्या येतातच आणि एवढ्या सगळ्या समस्यांना सामोरं जात सरकार जे काही जनसामान्यांसाठी काम करतंय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. सर, यामध्ये सहकारी संस्थांचा रोल देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, तर त्यांनी कसं काम करावं असं तुम्हाला वाटतं? सहकारी गृहनिर्माण संस्था जी असते तर त्यांनी सर्वप्रथम आपण एकत्रितपणे स्वयंपुनर्विकासाला जायचं आहे हे ठरवायचं असतं. त्यांच्या कमिटीमध्ये निर्णय घेऊन AGMची मान्यता घ्यायची असते. ती घेतली की रीतसर पुनर्विकासाचा प्रस्ताव आर्किटेक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी बनवून बँकेकडे सादर करायचा असतो की बाबा अशा अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे. मग तो फिजिबिलिटी रिपोर्ट बँक बघते आणि कारण शेवटी फिजिबल आमचं रिपेमेंट पण झालं पाहिजे ना, आम्ही दिलेले पैसे पण परत आले पाहिजे, तर तो फिजिबिलिटी रिपोर्ट आपण त्या ठिकाणी बघतो आणि मग त्यांना आपण डिस्बर्समेंट, त्यांना कर्ज मंजुरी त्या ठिकाणी करतो आणि मग टप्प्याटप्प्यानं जशा परवानग्या घेतो त्या टप्प्याटप्प्याने आपण त्यांना पैसे देतो. आणि त्याच्यामुळे इथे कसं असतं, पैसे डिस्बर्समेंट जी असते ती आम्ही टप्प्याटप्प्याने देतो. त्याच्यामुळे बाबा पहिलं फाउंडेशन झालं तर त्याला आवश्यक लागणारे पैसे, ह्या सगळे पैसे टप्प्याने देतो. त्याच्यामुळे रिस्क नाही आहे. सोसायटीची लोकांच्या पण कंट्रोल का राहतो, बाबा सिमेंटचे पैसे द्यायचे, सोसायटीचे पदाधिकारी ते चेक देतात, दुसऱ्या स्टीलला चेक द्यायचा आहे ते देतात, म्हणजे पैसे त्यांच्याकडून जातात, सुपरविजन त्यांच्याकडून होतं आणि बँकेचा आलेल्या पैशाचं युटिलायझेशन पण त्या त्या टप्प्यावर होतं. तर कधी कधी पैसे घ्यायचे काम होत नाही, असं होत नाही, सायमल्टेनियसली ही प्रक्रिया चालते आणि त्याच्यामुळे साधारण 3 वर्षामध्ये ही इमारत उभी राहते. याच्यामध्ये सहकारी संस्थांना विनंती किंवा आव्हान आपल्या सकाळच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल की याच्यामध्ये आपण जोरात त्या ठिकाणी आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, अजूनही लोक मरू देना, जाऊ देना, कोण एवढा ताप डोक्याला करून घेईल. अरे पण जर 400च्या जागी 800 जागा मिळणार असेल तर ताप केल्याशिवाय मिळणार का? तर त्याच्यामुळे ही अभियानचे चळवळ मी मुंबईत सुरू केले, ही सर्वदूर गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त गृहनिर्माण सहकारी संस्था त्या ठिकाणी या प्रक्रियेत आल्या पाहिजे. दुसरं, ज्या गृहनिर्माण संस्थांचा कन्व्हेन्स नाही, सरकारने निर्णय घेतला की डीम कन्व्हेन्स करा. जर सोसायटी त्या ठिकाणी कन्व्हेन्स नसेल तर 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी त्या संस्थेला कन्व्हेन्स दिला असं समजा, जर दिला नाही तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल. एवढा ड्रास्टिक निर्णय घेतला आहे. म्हणजे कन्व्हेन्स पण तुमचं 1 महिन्यात त्या ठिकाणी होणार
आणि त्याच्यामुळे सगळ्या फॅसिलिटी देत आहेत. तर संस्थांनी सहकारी संस्थांनी पुढं आलं पाहिजे. आणि दुसरं, बँकांनी पुढं आलं पाहिजे. आज मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक एक जर त्या ठिकाणी मॉडेल तयार करत असेल अशा प्रकारचं, तर राज्यामध्ये जवळपास 7-8 लाख कोटीची उलाढाल आमच्या सहकारी बँकिंग व्यवस्थेमध्ये, ज्याच्यामध्ये अर्बन बँका आल्या, जिल्हा बँका आल्या, राज्य सहकारी बँक आली, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी फायनान्सिंग करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स आल्या. मग हे 7-8 लाख कोटी जर या सेक्टरमध्ये असतील तर या विषयासाठी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. आज राज्य बँक आहे, राज्य बँकेकडे खूप मोठी कॅपॅसिटी आहे. त्यांनी त्या ठिकाणी एक 2-3 हजार कोटी रुपये याच्यासाठी दिलेत, तर त्या ठिकाणी उपयोग होईल. त्याच्यामुळे सहकारी व्यवस्थेत सहकारासाठी ही भूमिका घेऊन काम केलं पाहिजे. सरकारची पैशाची गरज नाही. जर फक्त सहकारी संस्था गृहनिर्माण आणि बँकिंग व्यवस्था सहकारातली या एकत्रित आल्यात तरी एक आमूलाग्र अशा प्रकारचा बदल आपण हाऊसिंग सेक्टरमध्ये करू शकतो. आणि जे वर्षानुवर्ष स्वप्न आपलं घराचं असतं, 10-10, 20-20, 25 वर्ष, कधीकधी पिढ्यानपिढ्या जातात पण घरं मिळत नाहीत. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. अभ्युदयनगर गृहनिर्माण सहकारी संस्था, आपण वाचलंही असेल गेल्या महिन्यामध्ये, की त्यांचा 60 वर्ष पुनर्विकास रखडला होता. पुनर्विकास मोठी वसाहत आहे, जवळपास 48 इमारती आहेत, 3,500-4 हजार कुटुंब राहतात. सरकारं आली, सरकारे गेली, परंतु त्या ठिकाणी त्यांचा पुनर्विकास झाला नव्हता. आम्ही जी गोरेगावला हाऊसिंग परिषद घेतली, त्या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी होते. तिथे अभ्युदयनगर लोक त्यांना भेटली, मी भेटवलं होतं. त्या परिषदेत मागणी केली होती की आमचा पुनर्विकास करा. बऱ्याचदा झालं होतं, परंतु आत्ता सरकारनं गेल्या महिन्यामध्ये सरकार त्यांचा पुनर्विकास करेल म्हाडाच्या मार्फत. कालच त्यांचं टेंडर निघालं आणि 200-250 काहीतरी स्क्वेअर फीटाचं घर होतं, 735 मिनिमम द्यावं अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारने त्या ठिकाणी घेतला. मी उल्लेख एवढ्यासाठी केला आहे की पाठपुरावा केला तर गती मिळते. आणि याचं समाधान आमच्यासारख्याला का असतं. मी परवा कणकवलीला जात असताना गोव्याला गेलो होतो आणि गोवा एअरपोर्टवर एक तरुण आला आणि मला बोलला, साहेब फोटो काढायचा आहे तुमच्याबरोबर. तर मला वाटलं आप कुठे गेलो की कोण ओळखीचं असलं की काढतात फोटो. तर बोलले, मला विचारा का फोटो काढायचा आहे. तर म्हणाले, साहेब मी अभ्युदयनगरमध्ये राहतो, माझं नाव गावडे, आमचा 60-65 वर्षाचा पुनर्विकासाचा प्रश्न आपल्यामुळे मार्गी लागला. हे सांगायला तो जो चेहऱ्यावर त्याचा आनंद होता, हे समाधान आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे आमच्यासारख्या राजकारणात, समाजकारणात असणाऱ्या किंवा बँकिंग व्यवस्थेत असणाऱ्या किंवा हाऊसिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांनी या पद्धतीत काम करायला पाहिजे. मी जेव्हा अभ्युदयनगरमध्ये गणपतींना दर्शनाला गेलो होतो त्यावेळेला तिथल्या त्या महिला, ती बोलते, मी इथे 60 वर्ष मला झाली आणि आता निदान माझ्या उर्वरित आयुष्यात संपायला आलं तरी पुनर्विकास होत नव्हता. तिच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्याच्यामुळे लोकांची 60-60, 70, 80 वर्ष जर हे प्रकल्प रखडले असतील तर मला वाटतं टाईम बाउंड पिरियडमध्ये ते संपवण्यासाठी अशा ज्या व्यवस्था सेल्फ डेव्हलपमेंटसारख्या आहेत त्यामध्ये आपण आलं पाहिजे, त्याला सरकारने ताकद दिली पाहिजे आणि समाज मान्यता मिळाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे सहकारी संस्थांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हे सहकारी तत्वावर पुनर्विकास आपण त्या ठिकाणी करतो आहे. त्यामुळे सोसायटी पुढे आली पाहिजे, बँकिंग व्यवस्था फायनान्स करणाऱ्या पुढे आल्या पाहिजे. मी तर म्हणेन आर्किटेक्ट असतील, आर्किटेक्ट लोकांनी सहकारी संस्था केली पाहिजे. आर्किटेक्टचं एक 5-50 लोकांचं पॅनल असलं पाहिजे, त्यातनं सिलेक्ट करा बाबा तुम्हाला कुठली पाहिजे ती. PMCचं पॅनल कोऑपरेटिव्ह तत्वावर करा, सगळ्या PMC अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला करता येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं सहकारी संस्थांची फार मोठी भूमिका यामध्ये आहे आणि याच्यामध्ये चिकाटी लागते. मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला मी आपला रांगत पहिली ही अडचण आली, नंतर ती अडचण आली, परंतु अडचणी जसजशा आल्या तशा टप्प्याटप्प्यानं आम्ही सोडवत गेलो आणि मला त्यावेळेला शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पण
खूप हा विषय जेव्हा समजला तेव्हा मदत झाली. थोडेसे बिल्डर मुंबईचे नाराज झाले, कारण त्यांच्या धंद्यावर परिणाम झाला. लोक बिल्डरच्या ऐवजी स्वतःच त्या ठिकाणी पुनर्विकास करायला लागले. बरं, अत्यंत महत्त्वाचं आहे. I'm sorry. हॅलो. सर, पुनर्विकासासाठी 60 ते 65 वर्ष लागून जातात. एका व्यक्तीची हयात असते 60 ते 65 वर्ष, फार महत्त्वाचा काळ असतो. आणि 60 ते 65 वर्षानंतर जर का पुनर्विकास होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही असं मला वाटतं. तर या दृष्टीने सरकार म्हणून काय आता पुढे पावलं उचलली जाऊ शकतात? नाही, सरकारने खूप चांगली पावलं उचललेली आहेत. कारण आपण बघाल की पिढी एक जाते, दुसऱ्या पिढीला पण घर मिळत नाही. तर आता टाईम बाउंड सरकारने दिलेला आहे की बिल्डरनी किती दिवसात त्या ठिकाणी भाडं दिलं पाहिजे, किती दिवसात इमारत उभी राहिली पाहिजे, अशा प्रकारचा टाईम बाउंड त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि जर होत नसेल, एखादा बिल्डरची डेव्हलपमेंट होत नसेल, तर सरकार त्याला डायरेक्ट बदलतं आणि दुसरं सक्षम त्या ठिकाणी आपण पर्यायी दुसरी विकासक देतो, किंवा त्या ठिकाणी म्हाडासारख्या ज्या एजन्सी आहेत ते आता या सगळ्या विषय टेक ओव्हर करतं. उदाहरणार्थ आपला विक्रोळीला रमाबाई आंबेडकर नगर जे आहे ते आता क्लस्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर 20-25 हजार घरं आहेत, ते आता म्हाडा विकसित करते. त्यामुळे सिडको म्हाडासारख्या एजन्सी आल्यात. ज्या सरकारी एजन्सी आहेत त्यांना सरकारचं पाठबळ थेट मिळतं. सरकारवर लोकांचा अजूनही विश्वास त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे आता जे रेंगाळतात प्रकल्प ते रेंगाळणार नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट हा तर उत्तम पर्याय आहे. कारण याच्यामध्ये सरकारने अटच घातली की 3 वर्षामध्ये ती इमारत उभी राहिली पाहिजे. 3 वर्षात उभी राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक सवलती दिल्यात, अनेक अडचणी त्याच्यामध्ये त्या काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर जे सोयीचं आहे, वेळेत होणार आहे, त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आता एखाद्या हल्ली बिल्डर कसे झालेत मुंबईत पण आमच्याकडे, फाईलवाले बिल्डर झालेत. ठराव घेतात, रिझोल्युशन करतात, विकासक म्हणून नेमून घेतात आणि नंतर कुठल्या तरी बिल्डरच्या मागे जातात आणि आपण तू विकास कर वगैरे, किंवा मी तुझ्याबरोबर येतो. मग त्याची जर फायनान्शियलच क्षमता नसेल तर तो असाच फिरत राहतो. मग ना धड विकास त्याचा होत, ना ह्याला फायदा होत, आणि लोक त्याच्यामध्ये भरडली जातात. तर मला वाटतं याचं प्रॉपर नियोजन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या पिढीला वाट बघावी लागणार नाही. 4-5 वर्षामध्ये त्या ठिकाणी लोक घरात राहायला जाऊ शकतात. त्याच्यामुळे फक्त जे पुढाकार घेणारी व्यवस्थेतली लोक आहेत त्यांनी स्वतःहून मनापासून त्या गोष्टी करायला पाहिजेत. तर आज मी बघितलं की 20-25 वर्ष आज घराबाहेर भाडेकरू त्या ठिकाणी राहत आहेत. आणि दुर्दैवानं बिल्डर काही कारणाने अडचणीत आला, तोही शेवटी माणूस आहे. फायनान्शियली क्रंच आला, कोविड आला, आणि त्याच्यामुळे बिल्डरला भाडेही देता आली नाहीत. त्याच्यामुळे जे भाडेकरू होते, ज्याच्याकडे त्याला भाडे मिळत नाही म्हणून त्याला सांगितलं भांडेकुंडी घे, घरात ना बाहेर हो. मग अशा अवस्थेत तो मध्यमवर्गीय माणूस त्या ठिकाणी असतो की भाडं मिळत नाही, घरात ना बाहेर काढतायत. परंतु आता या विषयामध्ये सरकारने लक्ष घातलं आहे. त्याला भाडी वेळेत मिळतील, इमारती उभ्या राहतील. कारण तुम्हाला मी आश्चर्य वाटेल, मी विधिमंडळामध्ये हाऊसिंग विषयावर बोलत असताना आकडेवारी दिली होती. त्यांना सांगितलं की आत्ता घरं SRAच्या माध्यमातून किती 4-5 लाख वगैरे झाले, जो आकडा होता तो सांगितला. आणि बोललो जी ही योजना आहे SRAची, ती मुंबईतली जर सगळे झोपडमुक्त करायचे असेल तर 100 वर्ष लागतील. तर अजितदादा बोलले 100 ना 300 वर्ष लागतील बोलले. मी बोललो बरोबर आहे. मग कॅल्क्युलेट म्हणजे 300 वर्ष जर लागणार असेल पूर्ण मुंबई झोपडपट्टी मुक्त करायला, तर त्याचा उपयोग काय? त्याच्यामुळं क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विकास होईल या दृष्टीनं पाहायला पाहिजे. नाही तर एक SRAची स्कीम होत गेली तर त्या ठिकाणी 1000, 2000, 5000 घरांनी हा प्रश्न या हयातीत या पिढीत तरी संपणार नाही. त्याच्यामुळे सरकारने आता सिडको, म्हाडा या मोठ्या ज्या एजन्सीज आहेत घरं निर्माण करणाऱ्या, त्यांना यात उतरवलं आहे. त्याच्यामुळे टाईम बाउंड गोष्टी होतील. कारण सरकारच एजन्सी असल्यामुळे त्यांना परवानग्यात अडचणी येत नाही.
खाजगी लोक असतील तर त्यांना परवानग्यात तुम्हाला माहिती आहे अंडर टेबल ओव्हर टेबल अशा गोष्टींमध्येच लटकत राहतात ते सगळे. बरोबर. सर, सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असं तुम्ही सांगितलंच. मात्र किती टक्के सदस्यांची परवानगी या ठिकाणी महत्त्वाची असते आणि हा पैसा जो येतो सदस्यांकडे तो कुठून आणि कसा येणार? चांगला प्रश्न आहे. आपण त्या ठिकाणी पहिलं आपल्याला जे SRAला होतं त्या पद्धतीनंच 70-80% होतं, परंतु नंतर काय झालं 10-20% लोक वेटीस धरायला लागले. काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट पण असतात, बिल्डर असेल तर आपलं सोय होते त्याच्यामुळे, पण त्यामुळे 80-90% लोक भरडली जातात. मग त्याच्यामध्ये आपण 51%ची आता अड, त्यामुळे 51% लोक जर एकत्रित असतील आणि त्यांनी रेझोल्युशन केलं तर आपल्याला संमती त्या ठिकाणी मिळते. तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलात की जो माझ्याकडून सांगायचा राहिला की पैसे जे देतो ते रिपेमेंट कसं होतं, कशातनं होतं. तर आपण त्यांना जे पैसे देतो त्याच्यामध्ये सेलेबलचा जो कंपोनंट येतो तो सेलेबलचा माल जसजसा त्या ठिकाणी विकला जातो तसतसं रिपेमेंट त्या ठिकाणी येत असतं. पण आम्हाला अनुभव असा आहे की बऱ्याचदा पहिल्या टप्प्यातले पैसे त्या ठिकाणी ती हाऊसिंग सोसायटी उचलते, नंतर पैसेच लागत नाहीत. कारण जे सभासद असतात तेच जे वाढीव माल जो तयार होतो, कारण छोटं घर असतं आणखी त्यांना स्वस्त दरात मिळतो आणि सभासदांना घ्यायला काही अटी शर्ती नाहीत, त्याच्यामुळे तेच पैसे त्या ठिकाणी देतात. म्हणजे पुढचं कर्ज पण कोण त्या ठिकाणी उचलत नाही आणि त्याच्यामुळे सेलेबलचा जो कंपोनंट आहे त्याच्यावर रिपेमेंट होतं. नक्कीच. सर, आम्ही असं ऐकलंय की सरकार म्हणून देखील आणि एक वैयक्तिकदृष्ट्या देखील स्वयं पुनर्विकासाच्या जो धोरण आहे त्यासाठी स्वतः प्रवीण दरेकर, स्वतः तुम्ही अतिशय मनापासून प्रयत्न करत आहात. तर ते प्रयत्न नेमके कसे आहेत? नाही, सर्वप्रथम तुमचा व्हिजन पाहिजे की इनोव्हेटिव्ह काहीतरी करायची इच्छा. आणि मी काम करत असताना राजकारणात असो, सहकारात असो, समाजकारणात असो, काहीतरी आपल्याला जे अधिकार मिळाले त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होतोय का हे मी प्रत्येक टप्प्यावर जिथे जातो तिथे करत असतो. मग मी म्हटलं की बाबा हाऊसिंग सोसायटी ह्या आमच्या सभासद आहेत. मुंबई जिल्हा बँकेच्या आमच्या 30,000 हाऊसिंग सोसायट्या सभासद आहेत. सभासदांना कर्ज मागायचा अधिकार आहे, मग त्याला आम्ही कर्ज देऊ शकतो. मग त्यांना जर कर्ज देऊ शकतो तर त्यांचा पुनर्विकास ते का करू शकत नाहीत. अशा प्रकारचं माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आला. आणि हे काय आज होत नाही. आपल्याला कल्पना असेल, मृणालताई गोरे होत्यात, नागरी निवारा म्हणून गोरेगावला, कल्पना असेल काही लोकांना नागरी निवारा, तिथे पण सर्वसामान्य माणसांनी त्या ठिकाणी तिकडे प्लॉट दिला नागरी निवारीचा. त्यावेळेला कुठलाच बिल्डर नव्हता. ती हाऊसिंग सोसायटी एकत्रित आली, त्यांना बँकांनी फंडिंग केलं आणि त्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन तो नागरी निवारा प्रकल्प उभा केला. आज अनेक इमारती त्या ठिकाणी आहेत. म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट स्वतःचा विकास तेव्हापासून करतायत, परंतु नंतर कुणी केलं नव्हतं. मग हे मी जेव्हा पॉलिसी आणली त्यावेळेला चर्चा झाली की असं कसं होऊ शकतं का. त्याच्यामुळे अनेक अडचणी आल्यात. नंतर बोललो तसं RBIच्या अडचणी आल्यात. परवानग्या त्या ठिकाणी थोडं अधिकाऱ्यांची अडचण झाली की इथे सेल्फ डेव्हलपमेंटला डायरेक्ट सरकार मॉनिटर करतंय, परवानग्या तर वेळेत द्यायला लागतात, आपलं काय होणार वगैरे. पण हळूहळू त्यांनाही कळायला लागलं. पण तेही माणसं शेवटी सरकारची, म्हाडाची, त्यांनाही कळलं की नाही सर्वसामान्य माणसाला जर जास्त जागा मिळते त्यांचं भलं होतंय. नंतर तेही पॉझिटिव्ह मोडमध्ये आले. त्याच्यामुळं म्हाडाच्या फायली क्लिअर व्हायला लागल्या. त्यामुळे जशा अडचणी येत गेल्या, अडचणी तर खूप आल्या. म्हणजे 10-15 वर्ष मी ह्याच्या ज्या अडचणी येत होत्या प्रॅक्टिकली त्या अडचणी त्या ठिकाणी आपण दूर करत गेलो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगेन की म्हाडाच्या 4 सोसायटी कांदिवलीला, चारकोपला आहेत. तर त्यांच्याकडे लीज रिन्युअल करायची होती. त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंटला गेले होते आणि लीज रिन्युअल नाही, आणि 3-3, 6-6 महिने लीज रिन्युअल नाही. अधिकाऱ्यांनी थांबून ठेवलं होतं. काही गोष्टींची मागणी होत होती. मग माझ्याकडे ती लोक आली, बोलले कसं का आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट, जे काय मागणी आहे ती पण बोलली एवढी भयानक आहे की आम्ही सगळं विकलं तरी नाही होणार.
मी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विषय काढला की सेल्फ डेव्हलपमेंटला देवेंद्रजी सभागृहात होते की तुम्ही राजाश्रय दिलाय आणि अशा अशा प्रकारची आडमुठी भूमिका जर अधिकारी घेत असतील तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करा. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मी सांगितलं आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं की देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सभागृहात निर्णय घेतला. त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला त्या ठिकाणी निलंबित केलं. मग नंतर माझ्याकडे ते आले, बोलले नाही असं असं आहे. मी बोललो अरे तुम्ही लोक इथे काही लोक प्रॉफिट कमवत नाही, तिथे बिल्डर असेल तर बाबा चला तो नफा कमवतोय त्याच्यामुळे 4 पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला काय हरकत नाही. 100 रुपये कमवतोय, 25 रुपये गेले, नो प्रॉब्लेम. इथे लोक सर्वसामान्य माणसं एकत्रित येऊन आपल्याला मोठं घर मिळावं असं जे स्वप्न आहे ते पुरं करतायत. ते स्वप्न साकारायला तुम्ही मदत करायची की अडथळे निर्माण करायचे? दुसऱ्या दिवशी सोसायटीच्या लोकांना बोलवून 4ही हाऊसिंग सोसायटीची लीज रिन्युअल एका दिवसात सह्या केल्या त्या अधिकाऱ्यांनी सगळ्या. म्हणजे अडचणी येत नाहीत, पण अडचणी आल्यावर त्या अडचणींचा पाठपुरावा सोडवला पाहिजे. मी घेतला वाईटपणा सभागृहात, मी डायरेक्ट सभागृहात बोललो. सरकारमध्ये मी होतो पण माझ्या सरकारच्या विरोधात मी त्या यंत्रणेच्या विरोधात बोललो. त्याच्यामुळे आपला उद्देश क्लिअर असेल, अडचणी येत नाहीत, अडचणी आपण सॉर्ट आऊट करू शकतो. नक्कीच. आणि सरकार म्हटलं म्हणजे सर्वसामान्यांची सेवा, त्यांच्या सेवेसाठीच हे सरकार असतं आणि ही सेवा करत असताना काही स्ट्रिक्टली डिसिजन घेणं फार गरजेचं असतं. जे आपण पाहतोय की प्रवीण दरेकर सर किंवा सरकारमधले इतर नेते मंडळी देखील घेताना पाहायला मिळत आहेत. यानंतर मी एक प्रश्न विचारणार आहे, मात्र त्या प्रश्नानंतर जर तुमच्यापैकी इथं उपस्थितांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील दरेकर सरांना तर तुम्ही देखील विचारू शकता. सर, माझा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वयं पुनर्विकास हे धोरण राबवत असताना टीका केली जाते की राजकारण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, ह्याच्यामध्ये काय राजकारण होतंय ते पहिलं सांगा ना. आता एखाद्याने एखादी गोष्ट केली तर त्याचा क्रेडिट त्याला मिळणार ना, त्याने करावं. आणखी म्हणजे कशाच्या बाबतीत राजकारण होतं ते सांगा ना. स्वयं पुनर्विकासामध्ये उलट पारदर्शीपणे सर्वसामान्य माणसाला जास्तीचं घर मिळतं. आता राजकारण होतं, समजा मी आता एका विशिष्ट पक्षाचा आहे, मी एखादं अभियान किंवा ही मुवमेंट सुरू केली, त्या संदर्भातले काही धोरणं केली, ती योजना कार्यान्वित केली, त्या योजनेला माझ्या पक्षाचं सरकार जिथे आहे त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या उपस्थितीत परिषदा झाल्या, त्यांच्या उपस्थितीत निर्णय झाले, उद्घाटनं झाली आणि त्याचं श्रेय आम्हाला मिळत असेल, ते जर कोणाला राजकारण वाटत असेल तर त्याला आता आम्ही काय करायचं? पण आम्ही राजकारण कुठे करत असेल तर नेमकं काय सांगावं मी त्याचं उत्तर देतो. आम्ही अजिबात राजकारण करत नाही. टेंडर देत असताना मर्जीतल्या माणसांना टेंडर दिलं जातं असं पण म्हटलं जातं. अजिबात नाही. टेंडरचा इथे विषयच येत नाही. कारण इथे आता राजकारण करता कोण राजकारण? सोसायटीची लोक टेंडर देणार आहेत, आम्ही देणार नाही आहे. सोसायटी ठरवते कोणाला काम द्यायचं. आम्ही त्यांना PMC देतो, आमचा PMC त्यांनी घेतलाच पाहिजे, कंपल्शन नाही. त्याच्यामुळे आमच्या माणसाला देऊन आम्ही आमचा गाजावाजा केला, अजिबात नाही. आमचा स्पष्ट उद्देश आहे त्यांचा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. आणि राजकारण समजा करायचं, श्रेय घ्यायचं आहे, तुम्ही घ्या. आता टेंडर, आता अभ्युदयनगरचं कालच टेंडर त्या ठिकाणी निघालं. टेंडर ओपन टेंडर असतं. काल सकाळमध्येच जाहिरात आहे तुमच्या, सकाळमध्ये मी वाचली. तर ते टेंडर निघालं. टेंडरमध्ये आता राजकारण काय? टेंडरला आता अप्लाय करायचं. राजकारण कशी लोक करतात? उलट मला कुठल्या पक्षाला दोष द्यायचा नाही. अभ्युदयनगरमध्ये आमच्या पक्षाचा आमदार नाही आहे. पहिलं त्या ठिकाणी त्यांना 500 स्क्वेअर फीटाचं घर मिळणार होतं. अगोदर वेगळे आमदार होते, नंतर आता वेगळे आमदार आहेत. ते 500चं ॲक्सेप्ट होतं, त्यांनी जाऊन बैठका घेतल्या होत्या. आत्ता आम्ही 635 स्क्वेअर फीटाचं घर आलं 200 250च्या ऐवजी. ते म्हणतात 635 कसं काय, 700 मिळायला पाहिजे. देवेंद्रजी बोलले 700 मिळालं तर उद्या बोलतील 800 मिळालं पाहिजे. फिजिबिलिटी तर झाली पाहिजे ना, त्याला राजकारण बोलतात. म्हणजे आम्ही चांगलं काम करतोय, त्याचा आम्हाला श्रेय जनता देत असेल तर जनतेचा प्रकल्प नाही झाला तरी चालेल, खड्ड्यात गेला, आम्हाला आमची राजकारणाची पोळी भाजली पाहिजे, या प्रवृत्ती ठेचून काढायला पाहिजेत. आम्हाला श्रेयासाठी राजकारण करायचं नाही. टेंडर हा आमचा विषय नाही आहे. टेंडर ओपन मार्केटमध्ये होतं, कोणी त्याला हे करायचं, त्याच्यावर फेवर करायचा
प्रश्नच येत नाही. आणि तुमच्यासारख्यानी पेपर आहेत, तुमचे माध्यम आहेत, कुठे फेवर झालं तर त्यांना ठोकून काढा. असे पण काही लोक काही नाही केलं तरी आम्हाला ठोकून काढतात. नक्कीच. प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हात वर करा. ओके. स्वयंपूर्ण विकास योजना मुंबईत खूप चांगली सुरू आहे आणि आपण त्याच्यासाठी कार्यरत आहात. खूप धन्यवाद. पुण्यामध्ये ही योजना सुरू आहे का आणि एक खिडकी योजना ही पुण्यामध्ये उपलब्ध झाली आहे का? अत्यंत माझा प्रयत्न त्यासाठी सुरू आहे. पुण्यातलं जे गृहनिर्माण संस्थांचं फेडरेशन आहे, मला वाटतं पटवर्धन वगैरे अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर माझ्या 2-3 बैठका झाल्या. पुण्यात ही योजना प्रचंड यशस्वी होऊ शकते. पुणे जिल्हा बँकेला त्यांनी ॲप्रोच करून फंडिंगसाठी केलं, परंतु त्यांनी मला वाटतं रिस्पॉन्स काहीतरी दिला नाही. परंतु आपण सगळ्यांनी जर पुढाकार घेतलात, इथले आमदार, राजकीय लोक, तिथले हाऊसिंग फेडरेशन्स, तर आपण ती योजना 100% पुण्यात कार्यान्वित होऊ शकते. त्यासाठी मी तुम्हाला वाटेल ते सहकार्य करायला तयार आहे. मागे फडणवीस साहेबांशी माझी चर्चा झालेली की पुण्याला आपण जशी मुंबईला हाऊसिंगची कॉन्क्लेव्ह घेतली आणि तिथे या स्वयंपुनर्विकासाचं महत्त्व काय, लोकांना काय फायदा, कसं त्या ठिकाणी विनाविलंब प्रकल्प पूर्ण होऊ शकतात, जास्तीची जागा मिळते, हे पुण्यात माझं परिषदेचं पण ठरलं होतं, परंतु ते राहून गेलं. आता बहुतेक आचारसंहिता लागेल. तर मुंबईत जो आपण परिषद निर्णय पॅटर्न केला आणि लोकांची मानसिकता केली, तर लोकांची मानसिकता इथे आहे. फक्त थोडंसं तिथल्या हाऊसिंग फेडरेशननं पुढाकार घ्यावा, जिल्हा बँकेनं किंवा राज्य बँकेला आपण फंडिंगला त्यात आणू आणि 100% पुण्यात पण यशस्वी होऊ शकते. तशी मागणी पण पुढे येते. आपण लोकांनी पुढाकार घ्या, मी या कामी सगळी मदत करेन. प्रवीण साहेब नमस्कार. आपण 3 अडचणी सांगितल्यात: बिल्डरची फिनान्शियल पोझिशन, परवानग्यांचं जंजाळ आणि सोसायट्यांमधली गटबाजी. आमची म्हाडाची सोसायटी आहे कोथरूडला आणि हा तिसरा जो प्रश्न तुम्ही सांगितलात तो आम्हाला भेडसावतो आहे. त्यामध्ये 51% तुम्ही जे म्हटलात, 80%हून जास्ती मंडळी एका बाजूला आहेत आणि कमिटीतली मंडळी वेगळ्या बाजूला आहेत. अशावेळी काय करायचं आहे? अशा वेळेला जेव्हा तुमची कमिटी निवडायची वेळ येईल तेव्हा कमिटीला बदलून टाकायचं. कमिटी जागेवर आली किंवा म्हणजे कमिटी तुमची निवडली. भावना चांगली असेल, आपण त्या ठिकाणी मग तुमच्या तिथल्या लोकल पुढाऱ्यांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे. रजिस्ट्रारला सांगून सोसायटीला बोलवून, बाबा तुम्ही लोकहिताचं करत नसेल तर तुमच्यावर ॲक्शन घेऊ, हा एक पर्याय आहे. किंवा मग तुमची मेजॉरिटी सभासदांची असेल तर एकत्रितपणे त्यांनाही निष्कासित करू शकता तुम्ही. आता अडवणूक करणारे लोक प्रत्येक ठिकाणी आहेत, त्यातनं आपल्याला मार्ग तर काढायला लागणार. 100त 2-5 लोक प्रत्येक ठिकाणी असे आहेत, कारण काहीच नसतं, तर आपण मेजॉरिटीने करून टाकायचं ते. आणि कमिटी नसेल तर तुम्ही कमिटीला बदलून टाकायचं किंवा सरकारची मदत घ्यायची. रजिस्ट्रार वगैरे अथॉरिटी आहेत त्यांची घ्यायची. लोकल समजा आमदार असतील, खासदार असतील, जर मदत करणारे असतील तर त्यांची मदत घ्या. काउन्सिलिंग करून जर चांगले लोक असतील तर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता याच्यात आपला फायदा काय आहे. आता जो झोपलेल्याला जागा कराल, पण सोंग घेतलेल्याला त्याला काय इलाज नाही आपल्याकडे. दरेकर सर, हॅलो. दरेकर सर, एक प्रश्न विचारायचा होता. जसं दरेकर सरांनी आता सांगितलं की पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी मला वाटतं काही क्लॉजेस आहेत की 30 वर्षाचा एक तुमचा क्लॉज आहे, ज्याच्यामध्ये क्वालिटी चेक सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. दुसरं तुम्ही सांगितले कन्व्हेन्स डीड आता सुपरफास्ट होत आहेत, त्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे. रिडेव्हलपमेंटसाठी आता काय झालं की पिंपरी चिंचवड किंवा या भागामध्ये आपला FSI वाढलेला आहे. तर काही सोसायट्यांचं असं म्हणणं असतं की आमची 10 वर्ष झाली आहेत, आमचा आता FSI 3ला टच होतो आहे, तर आम्हाला रिडेव्हलपमेंटला परमिशन द्या. परंतु क्लॉज असा येतो की 30 इयर्स व्हायला पाहिजेत, त्याशिवाय रिडेव्हलपमेंटला जाता येत नाही. तर त्याच्यामध्ये काही शिथिलता आणता येईल का? नाही, आपला मुद्दा हा आम्ही जेव्हा देवेंद्रजींकडे बैठक घेतली त्यामध्ये आला होता
की 30 वर्षाचं, तर त्यांनी सांगितलं उद्या 10 वर्षाच्या मागतील, तर बांधणाऱ्या बिल्डरची याचा अर्थ काय राहणारच. 10 वर्षात जर इमारत पडणार असेल, पुनर्बांधणी होणार असेल, तर त्याचं क्वालिटी बांधकाम असू शकत नाही. पण त्याच्यामध्ये 20 वर्षापर्यंत त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न चालला आहे. परंतु इमारत बांधल्यावर 40-50 वर्ष तर टिकलीच पाहिजे ना, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून 30 वर्षाचं ते सिलिंग आहे. तर आपल्याला 20 वर्षापर्यंत आपल्याला ते करता येईल तशा प्रकारचं शासकीय स्तरावर सुरू आहे. कारण हल्ली काय बिल्डरनी बांधलेल्या 10-15 वर्षात इमारती त्या ठिकाणी कमकुवत झाल्यात. त्याच्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे एक 10-1 वर्ष आपल्याला कमी करता येईल. पण उद्या 5-10 वर्षातच करा आपण म्हटलं तर याचा अर्थ ती बांधलेल्या इमारतीचा उपयोग काय, त्याच्या क्वालिटीचा विषय येतो. त्याच्यामुळे 15-20 वर्ष आपल्याला करता येईल तसा प्रयत्न आपला सुरू आहे. नक्कीच आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत, पण वेळ थोडा कमी आहे. त्यामुळे बऱ्यापैकी प्रश्न आमच्याकडनं तुम्हाला विचारली गेली आहेत. तुम्ही देखील भरपूर शंकांचं निरसन केलेलं आहे सर. दरम्यान तुम्ही स्वयं पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात जी काही माहिती दिली त्यामुळे जनतेला देखील याची मदत होणार आहे. त्यांच्या मनामध्ये जे काही शंका कुशंका असतील त्याचं निरसन नक्कीच झालेलं असेल. पुन्हा असंच काहीतरी सेशन आपण ऑर्गनाईज करू, त्यावेळेला पुन्हा भरपूर प्रश्न तुम्हाला आम्ही विचारूच. मात्र तुम्ही इथं आलात आणि खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना दिली, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. मी सकाळ सरकारनामा आणि तुमच्या सगळ्याच माध्यम समूहाचं मनापासून आभार व्यक्त करून अभिनंदन करेन. कारण मी ओरडून सगळ्यांना सांगतोय, चॅनलवाले आमचे मित्र असतील, मीडियातले, की या सेल्फ डेव्हलपमेंट विषय हा लोकांपर्यंत नीट जायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी बिल्डरसाठी सगळे पायघड्या घालून असतात. आता BKCमध्ये ते रिअल इस्टेट असोसिएशन का असते, सगळ्यांच्या जाहिराती सगळे स्पॉन्सर. अरे ज्यांच्यासाठी विकास आहे ते हाऊसिंग सोसायट्यांना कोण विचारत नाही, सभासदांना कोण विचारत नाही. सगळे टाय बुई सुटाबुटातले तिथे लोक, त्यांच्यावर करोडोच्या स्पॉन्सरशिप. पण आमच्या सेल्फ डेव्हलपमेंटचं कोणी सांगा बोललं तर कोणी त्याच्यासाठी पुढं येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आज आम्हाला एक दालन सेल्फ डेव्हलपमेंट या विषयाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिलं, त्याबद्दल आपल्या सर्व माध्यम समूहाचं त्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपले CEO निलेश खरे साहेबांनी आवर्जून मला फोन करून येण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपणही आपल्या माध्यमातून या सेल्फ डेव्हलपमेंट या विषयाची आवश्यकता काय हे त्या ठिकाणी समजावून सांगावं, त्याचे लाभ काय, लोकांचं भलं कसं आहे आणि राबवणारी सिस्टीम काय, याचा जर जास्त उहापोह झाला तर मला वाटतं हे अभियान अत्यंत ताकदीनं आपण सर्वसामान्यांना दिलासा देणारं ठरेल असं मला वाटतं. सकाळ समूहाचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मी कार्यक्रमाची पुढची सूत्र माझं सहकारी तरुण आणि स्नेहाकडे सोपवते. थँक्यू. Thank you so much, sir. Ladies and gentlemen, एक बार जोरदार तालियां श्री प्रवीण दरेकर. Sir, thank you so much.